नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। उद्धव ठाकरे मुरब्बी राजकारणी नाहीत। बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरेंना नेतृत्व जमणार नाही असं उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोललं गेलं, पण उद्धव ठाकरेंनी नेतृत्व सिद्ध केलं। शिंदे फुटले नसते तर शिवसेना आजही मजबूत मानली गेली असती। आता देखील उद्धव ठाकरेंनी असा डाव टाकला आहे की त्यामुळे शिंदेंच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि फडणवीसांची झोप उडाली आणि राज ठाकरेंवर एक प्रकारे दबाव आहे भाजप सोबत न जाण्याचा। हा डाव उद्धव ठाकरेंनी कसा टाकला, काय टाकला, चला तर बघूयात। राज ठाकरेंनी पॉडकास्टमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत येण्याची तयारी दर्शवली आणि उद्धव ठाकरेंनी तात्काळ आम्ही सकारात्मक आहोत, युती करू असे संकेत दिले। कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, सोशल मीडियावर ट्रेंड आणि सगळीकडे चर्चा। हा नॅरेटिव्ह कोणी सेट केला? उत्तर आहे उद्धव ठाकरे यांनी। युती हो अथवा ना हो, पण जे साधायचं होतं ते उद्धव ठाकरेंनी साधलं आणि मराठी कार्डच्या अवतीभवती राजकीय गणित आणून ठेवलं। आणि म्हणून राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यासोबत जातात की काय अशी भीती एकनाथ शिंदे यांच्या मनात निर्माण झाली आहे। तर राज ठाकरे गेले तर मराठी मतं फुटतील म्हणून फडणवीसांची देखील झोप उडाली आहे। मराठी कार्डचं गणित 227 जागांमध्ये निर्णायक भूमिका बजावणारी 110 वार्ड, 50% मराठी मतदार। आता उद्धव ठाकरे यांनी आपल्या मराठी कार्डची तयारी सुरू केली आहे। मराठी माणसासाठी मुंबई परत जिंकू हीच घोषणा, पण किंगमेकर ठरणार राज ठाकरे हे सगळ्यांना कळतंय आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंना 40 जागा देण्याची ऑफर आहे अशी चर्चा आहे। उद्धव ठाकरे गटानं अभ्यास केलाय आणि असं निदर्शनास आणून दिलंय की 110 वार्डांमध्ये मराठी मतांची संख्या निर्णायक आहे। वरळी, माहीम, दादर, घाटकोपर, बोरिवली या मराठी बहुल वार्डांवर शिवसेनेचं लक्ष असणार आहे। 227 पैकी 110 म्हणजे भाजप शिंदे गटाच्या स्पर्धेत ही गणितीय मोर्चेबांधणी निर्णायक ठरणार आहे आणि उद्धव ठाकरेंचा हा डाव देखील निर्णायक ठरणार आहे असं म्हणायला हरकत नाही। शिवसेना ठाकरे गटाने राज ठाकरे यांना 40 जागांची ऑफर दिल्याची चर्चा आहे। माजी नगरसेवकांनी देखील या युतीला सकारात्मक प्रतिसाद दिलाय आणि त्यामुळे मराठी मतांचं गणित जुळलं आणि राज उद्धव युती झाली तर या 110 जागा आजच ठाकरे भाऊ जिंकले असं म्हणायला हरकत नाही। उद्धव ठाकरे यांनी आमदार, खासदार आणि माजी नगरसेवकांना खानपान समारंभात आमंत्रित करून संकेत दिला की जे तुमच्या मनात आहे तेच मी करेल। मात्र अजून कुठलीही चर्चा राज ठाकरे यांच्या सोबत मनसेसोबत होताना दिसत नाहीये। उलट मीडियामध्ये युती आधीच शिवसेना गटाचे संजय राऊत आणि मनसेचे संदीप देशपांडे यांच्यात लटके झटके उडताना दिसत आहेत। संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय की जलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा, अशी चाटुगिरी आम्ही कधी केली नाही आणि त्यामुळं युतीला गती मिळतेय की युतीला ब्रेक लागतो हे लवकरच स्पष्ट होईल। मात्र संदीप देशपांडे यांनी 2017 मधला राज ठाकरेंचा एक जुना व्हिडिओ देखील पोस्ट केलाय। मराठीसाठी पाय चाटू आणि गरज पडली तर पाय छाटू अशा आशयाचा तो राज ठाकरेंचा व्हिडिओ आहे आणि त्यामुळे आता राज ठाकरे भाजप शिंदे सोबत जातात की भाऊ उद्धव ठाकरे यांच्या सोबत याकडे महाराष्ट्राच्या नजरा लागून आहेत। फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेऊन खेळी केली, पण खरी चाल खेळली उद्धव ठाकरेंनीच। उद्धव ठाकरे सहजपणे म्हणू शकतात की मी महाराष्ट्रासाठी तयार होतो, पण राज ठाकरे पुन्हा वाट चुकले। म्हणजे युती झाली नाही तरी सुद्धा दोष राज ठाकरेंवरच जाणार आणि मराठी मतदारांची सहानुभूती उद्धव ठाकरेंकडे वळणार, उद्धव ठाकरेंना मिळणार। उद्धव राज युती ही आर्थिक, गणितीय आणि भावनिक अशी त्रिमितीय रणनीती आहे। 110 मराठी वार्डावरील संघटन, मनसेकडे 40 जागांचा निकाल बदलण्याची निर्णय क्षमता, या सगळ्यात बीजेपीच्या प्रयत्नांवर काय हुकमी डाव ठाकरे बंधू टाकतायत याची वाट खऱ्या अर्थानं मुंबई सुद्धा बघतेय। तुम्हाला काय वाटतंय, राज ठाकरे भाजप सोबत जातील की उद्धव ठाकरे यांच्या सोबत? आणि उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांच्या मनसेला 40 जागांची जी खुली ऑफर दिली आहे ती ऑफर राज ठाकरे अर्थात मनसे स्वीकारेल का? काय करायला पाहिजे दोन बंधूंनी कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि मराठी मंडळीवर नवीन असाल, अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।